सुप्रभात. राम प्रहरी. चिंतनाचं शीर्षक आहे ब्रह्मानुभूती. ब्रह्मानुभूती. प्राध्यापक विचारतात, कालच्या आपल्या निवेदनाप्रमाणे आपण असं पाहिलं की अमन पद किंवा पाद. पाद म्हणजे अध्याय आणि पद म्हणजे पाऊल. आता आपल्या सोयीसाठी ते पाऊल असं आपण अर्थ घेऊया, कारण आपण ब्रह्माकडे अग्रेसर होत आहोत. म्हणून कालच्या आपल्या निवेदनाप्रमाणे अमन पद, संत पद, देवपद, गुरुपद आणि दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पद म्हणजे प्रथम साधक अमन होतो आणि त्याचं मन अमन होतं आणि बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर होतो. तो अमन पदाने म्हणजे अमनाच्या पावलाने ते पाऊल पूर्ण झाल्यानंतर संत पदावर म्हणजे त्याच्यामध्ये संतत्व येतं. कारण जो अमनी आहे, जो प्रज्ञावान आहे, तोच संतुलित असतो. म्हणून मनाचं अमन आणि बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर झालं की अमन पद, की अमन रूपी पाऊल किंवा अमन हे पाऊल पूर्ण होतं. आणि आता ते पाऊल पूर्ण झाल्यानंतर साधक संत पद म्हणजे संतत्वाच्या परिघामध्ये पाऊल त्याचं पडतं. आता तो मनाच्या पातळीला अमन आणि बुद्धीच्या पातळीला प्रज्ञावान झाल्यामुळे स्वाभाविकच त्याचं जीवन संतुलित बनतं. म्हणजे संत हा कधीही या किंवा त्या बाजूला अतिरेकी झुकलेला नसतो, तो संतुलित असतो. म्हणजेच त्याचा अर्थ असा आहे, उच्च कोटीचा परमार्थ आणि सर्वसाधारण संसार याच्या मध्ये समाज कसा आणता येईल असा प्रयत्न संत करत असतो. आणि अशा अर्थाने तो अमन पद पूर्ण झाल्यानंतर संत पदावर किंवा संतांच्या परिघात येतो आणि तिथेच त्याचं कार्य समाज संतुलनाचं असतं. स्वतः मात्र तो निश्चितपणे ब्रह्मापर्यंत पोचलेला असतो, परंतु सर्वांना ते ताबडतोबीने शक्य नसल्यामुळे अति टोकाला गेलेला भोग लालसेत जखडलेला संसार जितकं शक्य तितका मध्यबिंदूवर आणून संसार आणि अध्यात्म त्याच्या मध्यबिंदूवर संसार आणण्याचं म्हणजे जगाच्या संतुलनाचं काम संत करतात. अर्थात ते स्वतः ब्रह्मपदापर्यंत पोहोचलेले असतात. तर अमन पद पूर्ण झाल्यानंतर संत पदावर माणूस येतो आणि तो समाजाच्या संतुलनाचं काम करतो. तिथून तो माणूस देवपदावर जातो. म्हणजे आता तो व्यक्ती असा दिसला तरी व्यक्ती म्हणून उरत नाही. जसा तुका झाला निर्मनुष्य, तर तुकाराम म्हणतो जगा जोडी अंगारा, म्हणजे माझ्यातलं वेगळेपण माणूस पण मी दूर केलं आणि मी निर्मनुष्य झालो. म्हणजे कुठल्याही आयडेंटिटीत राहिलो नाही आणि मी असीम विराट झालो. असं जे पाऊल असतं त्याला देवपद म्हणतात. म्हणून अमन पद पूर्ण झाल्यानंतर संत पदावर माणूस येतो. संत पद हे पुढे त्याला देवपदावर नुसतंच त्याला बघितलं की दिव्यत्वाची जाणीव होते. त्याच्याबद्दल कुठलाच व्यक्तिभाव दुसऱ्याच्या मनात येत नाही, तर केवळ आणि केवळ त्याला बघितल्यानंतर अचंबित व्हायला होतं, आश्चर्यचकित व्हायला होतं. खरं तर त्याच्या तेजाकडे बघून माणूस एकदम स्टनिंग सायलेन्स म्हणतात तसं एकदम निवांत शांती त्या माणसाला बघून प्राप्त होते. तेव्हा हाच अमन पद पूर्ण करून संत पद आणि संत पद पूर्ण करून देवपदावर आरूढ झालेला माणूस हा खऱ्या अर्थाने त्याच्या दिव्यत्वाने प्रकाशित देवपदावर होतो. आता तो देवपदावर जरी प्रकाशित झाला तरी आता दिव्यत्व हा त्याचा खराखुरा ज्ञानरूपी प्रकाश आहे. म्हणून देवपदावरून तो पुढे गुरुपदावर म्हणजे आपला ज्ञान प्रकाश इतरांचं अज्ञान नष्ट करून त्यांना ज्ञानप्रकाश देण्यासाठी हा देवपदावरचाच माणूस पुढे गुरुपदावर म्हणजे ज्ञान प्रकाश किंवा आत्मप्रकाश म्हणून उजळतो. आणि त्याच्या आत्मप्रकाशातच त्याच्या स्वतःच्या आत्मप्रकाशातच सतत विविध दर्शने, साक्षात्कार आणि तत्वाचं ज्ञान
घेत 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 असा गुरुपदावरचा माणूस दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान याची प्रत्यक्ष अनुभूती घेत, ज्याला अपरोक्ष अनुभूती म्हणतात, ती अपरोक्ष अनुभूती घेत पुढे यथावकाश त्याचं जीवन नष्ट होईपर्यंत किंवा यथावकाश निसर्ग नियमानुसार त्याचा देह पडेपर्यंत तो या दर्शन साक्षात्कार तत्वज्ञानाच्या प्रत्यक्ष अपरोक्ष अनुभूतीमध्ये राहतो. आणि त्यावेळेला त्याला ब्रह्माबद्दल, साधू संतांबद्दल, दिव्यत्वाबद्दल जे जे अनुभव येतात ते सर्व अनुभव मिळून त्याला ब्रह्मानुभव म्हणजे विराटतेचे अनुभव असे म्हणतात. तर आता या मार्गाने प्राध्यापको एकदा तुम्ही अग्रेसित झालेत आणि एकदा का तुम्ही अमन पद, संत पद, देवपद, गुरुपद पार करून दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पदावर आरूढ झालेत की तेच खरे तर अशी पद असते. आणि ते अशी पद म्हणजे शुद्ध असणे किंवा केवळ असणे. तिथे व्यक्तिभाव नसतो. तिथे केवळ आणि केवळ मीचे आपण मीच रूपांतर आपण म्हणून झालेले असते. व्यक्तीचे रूपांतर समष्टीमध्ये झालेले असते. व्यक्त अव्यक्तात मावळलेले असते आणि अव्यक्तच केवळ असणेपणामध्ये कैवल्याने नांदत असते. आणि अशा त्या कैवल्यामध्ये येणारे सर्व अनुभव विराट असतात. म्हणून त्यांना ब्रह्माचे अनुभव किंवा ब्रह्मानुभूती म्हणतात. हे विराट अनुभव कधी कधी संतत्वाचे, कधी कधी देवत्वाचे, कधी कधी गुरुत्वाचे आणि कधी कधी शुद्ध असणेपणाचे कैवल्याचे असतात. म्हणून संतत्वाचा, देवत्वाचा, गुरुत्वाचा अनुभव हा कळत न कळत थोडासा व्यक्तित्व दर्शवणार आहे. परंतु जेव्हा सातत्याने केवळ असणेपणाचा अनुभव येतो तेव्हा त्याला कैवल्यानुभूती किंवा ब्रह्मानुभूती म्हणतात. इथेच लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की निसर्गदत्त महाराज म्हणतात असं आपण आहोत एवढीच जाणीव ठेवा. आपण आहोत, मी आहोत नाही. मीचा आपण झाला आणि आपण आहोत म्हणजे व्यापक रूपाने असणं म्हणजे आपण आहोत एवढीच जाणीव ठेवा. नंतर मी राहत नाही, आपण राहत नाही, फक्त असणेपणाची जाणीव राहते. तेव्हा आपण असल्याची जाणीव जेव्हा नुसती असणेपणाची जाणीव म्हणून राहते तेव्हाच त्याला कैवल्यानुभूती म्हणतात. आणि अशा कैवल्यानुभूतीमध्ये अनेकानेक अनुभव येतात. कधी कधी ते तुलनेने संत, देव, गुरुत्व याचे अनुभव असतात. ते तुलनेने थोडे कमी प्रतीचे असतात. परंतु बऱ्याच वेळा काय कसे काय याचं उत्तर सुद्धा देता येत नाही असा तो अनुभव असतो. कारण काय कसे काय या प्रश्नाचे उत्तर ज्याच्याकडून मिळायचे तो गुंगा खाये गुड म्हणजे मोन्याने गुळ खाल्ला अशा तऱ्हेची अनुभूती त्याची चालू असते. त्याची अनुभूती नुसते असणेपणाची, विना कारण कुठलंही कारण नसताना प्रचंड आनंदाची स्थिती असते, प्रचंड उल्लसित स्थिती असते, सर्व व्यापक असल्याची जाणीव असते. परंतु एवढं असून सुद्धा तिथे मी तू तुम्ही याचा अभाव असतो. आणि अशी ती सगळीकडे पसरलेली अथांग निवांत केवळ असणेपणाची जाणीव असताना काय कसं काय याचं उत्तर तो माणूस देऊही शकत नाही. इतका तो गुंगा खाय गुड, इतका तो त्या मधुर कैवल्यामध्ये रममान झालेला असतो. ही खरी आहे ब्रह्मानुभूती. तर आता आपण यातीलच काही ब्रह्मानुभूतीचे संतानुभूती, देवानुभूती, गुरु अनुभूती, कैवल्यानुभूती काही नमुने प्राध्यापक तपासून पाहूया. म्हणजे तुम्हाला या आपल्या चिंतनाचा यथार्थ अनुभव कसा घेता येतो याचं किमान शाब्दिक मार्गदर्शन होईल. प्रत्यक्षात अनुभव घेण्यासाठी तुमचं स्वतःच परिवर्तन अमन पद ओलांडून संत पदावर, देव पदावर, गुरु पदावर, दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पदावर आणि केवळ शुद्ध असणे पण म्हणजे कैवल्य पदावर झालं पाहिजे. अशी पदावर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा हे जे काही आम्ही सांगतो, साधू म्हणतो, हे जे मी काही सांगतो त्याची तुम्हाला प्रत्यक्ष अनुभूती येईल. एक गायडन्स म्हणून या माझ्या सांगण्याकडे बघा आणि प्रत्यक्षात आंतरिक भाव तसा बदलून तिकडे जाण्याचा जर तुम्ही प्रयत्न केलात तर तुम्हाला निश्चितच
संतानुभूती, देवानुभूती, कैवल्यानुभूती, खरं तर शुद्ध असणेपणाची अत्यंत उल्लसित, अत्यंत रोमांचित करणारी, सर्वत्र आनंद व्हावी अशी अनुभूती आल्याखेरी राहणार नाही. आणि ती तुम्हाला जेव्हा येईल तेव्हा ती अनुभूती घेत असताना प्राध्यापक हो, तुम्ही सुद्धा काही बोलू शकणार नाही. आता तुम्ही मला प्रश्न विचारण्यापूर्वी जी मी अनुभूती घेत होतो ती आता मी तुम्हाला सांगत आहे. परंतु अनुभवलेलं आणि सांगितलेलं यात नेहमीच अंतर असतं, हे ध्यानात ठेवा. कारण डेफिनेशन इज नॉट द थिंग डिफाईन. जे प्रत्यक्ष अनुभवताना जाणवतं ते सांगताना तुलनेने कमी होतं. परंतु गोड खाल्ल्याशिवाय कळत नाही हे जसं आहे, तसंच गोड खाण्या अगोदर गोड म्हणजे काय हे सांगितल्याशिवाय माणूस त्या गोडाकडे प्रवृत्त होत नाही. म्हणून गोड म्हणजे काय सांगितल्याशिवाय गोडाकडे माणसाची प्रवृत्ती होत नाही. आणि गोड खातो तेव्हा सांगण्याची गरज नसते. परंतु अध्यात्माच्या या आनंद कंद निधान आनंदाचा हा वैश्विक भरलेला साठा आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंफार सांगून जर तुम्ही त्या दिशेने प्रवृत्त झालात तर नंतर माझं सांगणं जरी गेलं तरी तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव येईल. तेव्हा तुम्हाला जाणवेल की सांगितलेल्यापेक्षा अनुभवलेलं नेहमीच श्रेष्ठ असतं. म्हणून सांगितलेल्यापेक्षा अनुभवलेलं नेहमीच श्रेष्ठ असतं. अपरोक्ष अनुभूती नेहमीच श्रेष्ठ असते. परंतु अपरोक्ष अनुभूती ज्यांना आली त्यांनी ती सांगितल्याशिवाय त्या दिशेने माणूस पाऊलच टाकत नाही. म्हणून तर ज्ञानेश्वर, तुकाराम, कृष्णमूर्ती, निसर्ग महाराज, अष्टावक्र, भगवान कृष्ण ही सर्व माणसं कळत न कळत सांगती झाली. पण सांगती होण्या अगोदर ती जाणती होती आणि जाणती होती, सांगती होती. आणि जेव्हा ही त्यातली काहीच नव्हती तेव्हा ती शुद्ध कैवल्यात होती. तर शुद्ध कैवल्यात जाण्या अगोदर कैवल्य म्हणजे एक मधुर गोष्ट आहे हे समजून घेण्यासाठी का होईना प्राध्यापक हो तुम्हाला मी आता काही अपरोक्ष अनुभूतीची उदाहरणं सांगत आहे. ते पद्यमय आहे. गद्यमय अर्थ तुम्हाला त्याचा गद्याचा अर्थ जरूर विशद करून सांगेन. तर आता ऐका. अरूप निर्गुण जरी ब्रह्म असे तयाचे स्वरूपी जग सारे भासे. अरूप निर्गुण जरी ब्रह्म असे, ब्रह्माला नेमकं रूप नाही, ब्रह्माला नेमका गुण नाही. आणि रूप आणि गुण नसलेलं ब्रह्म हे जरी आपणाला न जाणवण्यामुळे आकर्षक वाटले नाही तरी जे आपणाला आकर्षक जग वाटते ते आकर्षक जग रूप नसलेल्या आणि गुण नसलेल्या अशा केवळ असणेपणातून आलेले आहे. म्हणजे ज्याला आपण समथिंग, एनिथिंग, एव्हरीथिंग म्हणतो ते प्रत्यक्षामध्ये नो थिंग मधून आलेले आहे. आता नो थिंग याचा अर्थ जे ब्रह्म आहे ते वस्तुरूप नाही, ते चैतन्याने घन आहे, ते सद्घन, ते सत्याने परिपूर्ण आहे, ते चिद्घन चैतन्याने परिपूर्ण आहे, ते आनंदाने परिपूर्ण आहे. म्हणून सद्घन, चिद्घन, आनंद घन आणि म्हणूनच केवळ ते खरेखुरे परिपूर्ण ब्रह्म आहे. आणि सच्चित आनंद घन हे जाणणं हेच तर ब्रह्माचे खरेखुरे ज्ञान आहे. म्हणून सद्घन, चिद्घन, आनंद घन ब्रह्म हे केवळ आणि केवळ ज्ञान घन आहे. म्हणून ब्रह्माचे ज्ञान झाल्याखेरीज त्याची सद्घनता, त्याची चिद्घनता, त्याची आनंद घनता आणि एकूण त्याची ज्ञान घनता समजत नाही. परंतु नेहमीच्या दृष्टीला जाणीवेला हे ब्रह्म अरूप दिसलं, रूप नसलेलं दिसलं, गुण नसलेलं निर्गुण दिसलं तरी सुद्धा ज्या अर्थी हे अद्भुत जाणवणारे, हे अद्भुत गुणयुक्त, हे अद्भुत सुरेख आकारयुक्त जग त्याच्यातून आले त्या अर्थी ब्रह्माला त्याचा म्हणून जो आकार आहे तो ब्रह्म आकार आहे, तो ब्रह्मगुण आहे, तो ब्रह्मभाव आहे आणि तो केवळ आणि केवळ विराट ज्ञानभाव आहे. तर आता ऐका. स्वरूपाचे ध्यान चाले अंतर्यामी, नच उरतसे स्वरूपानंदी मी. शुद्ध सरळ स्वरूप ते शून्य,
शून्य स्पर्शे होई अवघेची शून्य. तर साधू म्हणतो स्वरूपाचे ध्यान चाले अंतर्यामी न च उरत असे स्वरूपानंदी मी. साधू सुरुवात करताना मी म्हणून सुरुवात करतो आणि अनुभवाच्या पूर्ततेवर आल्यानंतर तो सांगतो जेव्हा मी स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला काही काळ मी होता आणि एकदा स्वरूपाचं ध्यान अंतर्यामामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये चालू झाल्यानंतर स्वरूपाचा आनंद निर्माण झाला आणि मी नाहीसा झाला. म्हणून स्वरूपाचे ध्यान चाले अंतर्यामी न च उरत असे स्वरूपानंदी मी. शुद्ध सरळ स्वरूप ते शून्य शून्य स्पर्शे होई अवघेची शून्य. हे जे स्वरूप आहे ते शुद्ध आहे, ते सरळ आहे आणि ते शून्य आहे, नाही ते नथिंग आहे किंवा ते केवळ असणे पण आहे. आणि त्या केवळ असणेपणाचा स्पर्श झाल्यामुळे माझ्यातला मी नाहीसा झाला आणि मी सुद्धा शुद्ध सरळ आणि शून्य स्वरूप बनलो. हाच अर्थ आहे या पहिल्या कडव्याचा. स्वरूपाचे ध्यान चाले अंतर्यामी न चौरत असे स्वरूपानंदी मी. शुद्ध सरळ स्वरूप ते शून्य शून्य स्पर्शे होई अवघेची शून्य. एकदा का मीला एकदा का साधकाला शुद्ध ब्रह्माचा स्पर्श झाला की साधक नष्ट होतो आणि केवळ शुद्ध सरळ शून्य स्वरूप किंवा केवळ असणे पण त्याला जाणवायला लागते. कसं ते उदाहरणाने सांगतात. प्रकाश एकत्वी निरंगात राही स्वरूप एकत्वी निरंगात पाही. स्वरूप प्रकाश तत्वरूप एक तत्व ते प्रकाश अनेकात एक. प्रकाश एकत्वी निरंगात राही ज्याला आपण प्रकाश 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 म्हणतो तो ठीक आहे, जरा ज्या वस्तूवर पडतो त्यानुसार थोडा पांढरा पिवळा दिसतो पण खरा प्रकाशाला रंग नसतो. म्हणून का रंग नसतो तर प्रकाशामध्ये अर्थातच 7 रंग एकवटलेले आहेत. 7 रंग एकवटलेले असतात तेव्हा ते वेगळे उरत नाहीत. म्हणून प्रकाशाला जरी रंग नसला तरी प्रकाशाचं पृथक्करण केल्यानंतर निश्चितच तांबडा नारिंगी पिवळा हिरवा ताना पिही आणि निळा अशा तऱ्हेने 7 तर्फे ताना पिही निपाजा अशा तऱ्हेचे 5 रंग दिसतात. प्रकाशाच्या पृथक्करणात 7 रंग दिसतात. ता ना पिही निपाजा. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारिंगी, पी म्हणजे पिवळा, नी म्हणजे निळा, ताना पिही ही म्हणजे हिरवा. तांबडा नारिंगी पिवळा ताना पी ही म्हणजे हिरवा, नी म्हणजे निळा, पा म्हणजे पांढरा आणि जा म्हणजे जांभळा. ता ना पी ही नी पाजा तांबडा पिवळा हिरवा निळा ताना पिही नी पांढरा ताना पिही नी पाजा निळा पांढरा आणि जांभळा. तर अशा तऱ्हेने ताना पिही नी पाजा म्हणजे तांबडा पिवळा तांबडा नारिंगी पिवळा ताना पी ही म्हणजे हिरवा, नी म्हणजे निळा, पा म्हणजे पांढरा आणि जा म्हणजे जांभळा. तर ताना पिही नी पाजा असे 7 रंग खरोखर दिसतात प्रकाशाच्या पृथक्करणात. परंतु प्रकाश म्हणून ते 7 रंग एकत्र आल्याने प्रकाशाचा मूळ रंग निरंगत असतो. म्हणून प्रकाश एकत्वी निरंगात राही. प्रकाश एक असताना तो निरंग असतो. तसंच स्वरूप एकत्वी निरंगात पाही. म्हणून स्वरूपाचा बोध झाला की केवळ असणेपणात सर्व गुण आणि आकार आणि भाव एकवटल्यामुळे स्वरूप हे निर्गुण निराकार निर्भाव वाटतं आणि प्रकाश हा निरंग वाटतो. परंतु प्रकाशाचे पृथक्करण केल्यानंतर त्यात 7 रंग दिसतात आणि कैवल्याचे ब्रह्माचे जेव्हा पृथक्करण होते पृथक 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 म्हणून त्याचे आकार गुण भावामध्ये विभाजन होते तेव्हा हे संपूर्ण विश्व अनेक आकाराचं अनेक गुणाचं रंगमयी जादूमयी सुरेख सुंदर वाटतं. म्हणून सर्व सुरेख आणि सुंदर वाटणं दिसणं भासणं जाणवणं या सर्व गोष्टी जिथे एकत्र असतात त्यालाच स्वरूप म्हणतात.
त्यालाच ब्रह्म म्हणतात आणि त्यालाच प्रकाश म्हणतात. म्हणून प्रकाश एकत्वी निरंगात राही, स्वरूप एकत्वी निरंगात पाही, प्रकाश स्वरूप तत्व रूप एक, तत्व ते प्रकाश अनेकात एक. प्रकाश एकत्वाने निरंगात असतो, स्वरूप प्रकाश एकत्वाने निरंगात असतो, स्वरूप एकत्वाने निर्भाव निर्गुण निराकार असतो. म्हणून स्वरूप आणि प्रकाश तत्व म्हणून एकच आहेत आणि अशा अर्थाने तत्व ते प्रकाश अनेकात एक. म्हणून तत्व म्हणजे ब्रह्म हे तत्व हे एकच आहे आणि ते अनेकामध्ये असून सुद्धा स्वतः ते एकटं आणि वेगळं असं निर्गुण निराकार अरूप रूप नसल्यासारखं जाणवतं. परंतु जो एक आहे तो बहुश्याम झाल्यानंतर बहुश्याम म्हणून त्याला गुण आकार भाव येतात. तसंच प्रकाश एक आहे, पृथक्करण झाल्यानंतर त्याच्यामध्ये ताना पिही निपादा 7 रंग दिसतात. जोपर्यंत एकत्व आहे तोपर्यंत निरंग आहे, तोपर्यंत निर्भाव आहे, तोपर्यंत निर्गुण आहे, हे लक्षात घ्या. म्हणून ब्रह्म आणि प्रकाश ही तत्वतः ब्रह्मच आहेत. प्रकाश एकत्वाने निरंग आहे आणि ब्रह्म सुद्धा एकत्वाने निरूप निर्गुण निराकार निर्भावच आहे. पुढे बघा, अनेकी पाहता जीवनिया द्वंद्व, परी एकी पाहे जीवन निर्द्वंद्व, एकत्वाने पाही जीवन निरंग, अनेकी परी ते भाषे सप्तरंग. आता पुढे अनेकामध्ये जर आपण मानवी जीवन किंवा सर्व जीवन पाहिलं तर अनेकामधील जे जीवन आहे ते द्वंद्व आणि द्वैत ते दुहेरीपणाने अनेकत्वाने भरलेले आहे आणि दुहेरीपणाने अनेकत्व आल्यानंतर तिथे द्वंद्व म्हणजे परस्पर युद्ध निर्माण होते. म्हणून अनेकामध्ये जर आपण जीवन पाहू गेलो तर ते द्वैताने आणि द्वंद्वाने अनेकतेने भेदाभेदाने आणि परस्पर लढाईने भरलेला आहे. परी एकी पाहे जीवन निर्द्वंद्व, पण तू संपूर्ण जीवनाकडे ब्रह्मभावाने पाहिलं तर ते एक आणि एकमेव असल्याने तिथे कुठल्याही तऱ्हेचे भांडण नाही, विरोधाभास नाही. एकत्वाने पाही जीवन निरंग, अनेकी परी ते भासे सप्तरंग. तसंच जीवनरूपी प्रकाश जर पाहिला तर एकत्वात तो निरंग असतो, पण तू अनेकामध्ये तो जेव्हा भागतो तेव्हा तोच प्रकाश सप्तरंगी दिसतो. येथे प्रकाश आणि ब्रह्म हे तत्वता एकच आहेत. अनेकतेमध्ये ते वेगवेगळं दिसतं आणि तिथे द्वंद्व निर्माण होतं हे सांगितलेलं आहे ब्रह्माबद्दल. आणि अनेकतेमध्ये प्रकाश सुद्धा सप्तरंगी दिसतो हे सांगितलेलं आहे. अनेकतेमध्ये द्वंद्व द्वैत आहे, अनेकतेमध्ये वेगवेगळे आकार गुण रूप आणि रंग आहेत, परंतु एकत्वामध्ये म्हणजे ब्रह्मामध्ये सर्व काही एक जीव झालेले असे केवळ असणेपणी आहे. भ्रममिथ्या गुणाकारी दिसत असे जग, सप्तरंगी माया लीला रूपे जग. हे भ्रम आणि मिथ्या गुणाकारी दिसत असे जग, हे जे आपल्याला जग दिसतं ते अनेकतेमध्ये असल्यामुळे जे जे जन्माला येते ते नष्ट होते. त्या कारणाने वेगवेगळ्या पद्धतीने जन्मलेलं जग, वेगवेगळ्या आकारातलं जग, गुणातील जग, भावातील जग जे जन्माला येते ते नष्ट होते. म्हणून भ्रम आणि मिथ्या गुणाकारी दिसत असे जग. म्हणून गुण आकारात दिसणारं जग हे भ्रम किंवा मिथ्या आहे, म्हणजे ते अशाश्वत आहे, कायमस्वरूपी तसंच्या तसं राहणारं नाही. सप्तरंगी माया लीला रूपे जग. तसंच इंद्रधनुष्यातले 7 रंग वेगवेगळे दिसत असले तरी ते कायमस्वरूपी टिकत नाहीत आणि ते कायमस्वरूपी जेव्हा ते एक असतात तेव्हा ते नुसता प्रकाश म्हणून दिसतात. म्हणून गुण आकार भावातलं जग मिथ्या आहे आणि त्याच्या पलीकडचं जग हे जग नसून ते ब्रह्म आहे. 7 रंगातले रंग हे मिथ्या आहेत, ते येणारे जाणारे असतात. त्या पलीकडचे रंग हे रंग नसून तो शुद्ध प्रकाश आहे. म्हणजे ब्रह्म आणि त्याचा प्रकाश ही निर्गुण निराकार निर्भाव निरंग स्थिती आहे. आणि जग आणि रंग ही अनेकता आहे, द्वंद्व आहे, द्वैत आहे, आकर्षकता आहे, परंतु ते मिथ्या आहे, तात्पुरतं आहे. म्हणून ब्रह्ममिथ्या गुणाकारी दिसत असे जग, सप्तरंगी माया लीला रूपे
भासत असे जग सप्तरंगी मायेमध्ये हे लीलारूपी जग आहे. जसं सप्तरंगामध्ये इंद्रधनुष दिसतं, पण मूळ प्रकाशामध्ये 7 रंग मावळतात, तशी सर्व लीला ब्रह्मामध्ये नष्ट होते. माया भ्रमलीला नसे ब्रह्मापोटी, निराकार निरूप ब्रह्म जगापाठी. माया भ्रमलीला ही ब्रह्माच्या पोटात नसते, तर माया भ्रमलीले जे जग दिसते ते जग निराकार निरूप ब्रह्म जगापाठी. म्हणजे मायेतील भ्रमेतील मायेमध्ये असलेलं, भ्रमामध्ये असलेलं, लीलेमध्ये जाणवणार हे जे जग आहे त्याच्या पाठी त्याचं मूळ निर्गुण निराकार आणि निर्भाव ब्रह्म आहे. म्हणजे अधिष्ठान आहे, पाया आहे ते ब्रह्म निर्गुण निराकार निर्भाव आहे. आणि त्याच्यावर आलेले जग हे सगुण साकार लीलारूपी रंगरूपी असलं तरी ते मिथ्या आहे, भ्रम आहे. ब्रह्म हेची स्वरूप नसे जासी रूप. तर हे ब्रह्म असं आहे हे ज्याला कळलं त्यालाच स्वतःचं रूप म्हणजे ब्रह्म आहे कळलं. म्हणजे ज्या साधकाला ब्रह्माचं निर्गुण निराकार निर्भाव आणि शुद्ध प्रकाश रूपे दर्शन झालं त्यालाच कळू शकतं की हे ब्रह्म म्हणजेच त्याचं स्वरूप आहे. म्हणून ब्रह्म हेची स्वरूप नसे जासी रूप. ब्रह्म हेच तर खरं खरं स्वरूप आहे. ज्या स्वरूपाला रूप नसतं, ज्या ब्रह्माला रूप नसतं, म्हणून स्वरूपची ब्रह्म निर्गुण अरूप. ब्रह्म हेची स्वरूप नसे जासी रूप. ब्रह्माला स्वरूप नाही म्हणून स्वरूप नाही, ब्रह्म हेची स्वरूप नसे जासी रूप. ब्रह्माला रूप नाही याचा अर्थ ब्रह्म हे स्वरूप आहे आणि स्वरूपाची ब्रह्म निर्गुण रूप. तसंच स्वरूपाला वेगळं रूप नाही म्हणून स्वरूप हे निर्गुण निराकार ब्रह्म आहे. थोडक्यात म्हणजे रूप नसलेलं ब्रह्म हे स्वरूप आहे आणि रूप नसलेलं स्वरूप म्हणजेच निर्गुण निराकार ब्रह्म आहे. थोडक्यात स्वरूप म्हणजे ब्रह्म आणि दोन्ही निर्गुण निराकार निर्भाव केवळ असणेपणात आहेत. ब्रह्म हेची स्वरूप नसे जासी रूप. स्वरूपाची ब्रह्म निर्गुण अरूप. अरूप निर्गुण जरी ब्रह्म असे, अरूप आणि निर्गुण जरी ब्रह्म असलं तरी तयाचे स्वरूप त्या ब्रह्माच्याच निर्गुण निराकार स्वरूपात जग सारे वसे किंवा भासे. त्याच्याच स्वरूपात जग भासत. म्हणजे निर्गुण निराकाराच्या अधिष्ठानावर सगुण साकार जग जन्मलेलं आहे. तर आता अरूप निर्गुण जरी ब्रह्म असे तयाचे स्वरूपी जग सारे भासे. हे जे आपण पाहिलं ते आता एकदा नीट म्हणून ऐका, अर्थ स्पष्ट करून झालेला आहे. स्वरूपाचे ध्यान चाले अंतर्यामी, नच उरकसे स्वरूपानंदी मी. शुद्ध सरळ स्वरूप ते शून्य, शून्य स्पर्शे होई अवघेची शून्य. प्रकाश एकत्री निरंगात राही, स्वरूप एकत्री निरंगात पाही. स्वरूप प्रकाश तत्वरूप एक, तत्व ते प्रकाश अनेकात एक. अनेकी पाहता जीवनिया द्वंद्व, परी एकी पाहे जीवन निर्द्वंद्व. एकत्वाने पाही जीवन निरंग, अनेकी परी ते भासे सप्तरंग. भ्रम मिथ्या गुणाकारी दिसतसे जग, सप्तरंगी माया लीला रूपे जग. माया भ्रम लीला नसे ब्रह्मा पोटी, निराकार निरूप ब्रह्म जगा पाठी. ब्रह्म हेची स्वरूप नसे जासी रूप. स्वरूपची ब्रह्म निर्गुण अरूप. अरूप निर्गुण जरी ब्रह्म असे, तयाचे स्वरूपी जग सारे वसे. तर स्वरूप आणि ब्रह्म निर्गुण निराकार आहे आणि जग जे गुणाकारात आकर्षक दिसते त्याचं मूळ स्वरूप आहे, त्याचं मूळ ब्रह्म आहे. स्वरूप आणि ब्रह्म निर्गुण निराकार निर्भाव आहे
आणि जग मात्र आकर्षक आकारात गुणात दिसलं, सप्तरंगी दिसलं, तरी ते मात्र अशाश्वत आहे. म्हणजे शाश्वत ब्रह्म किंवा स्वरूपाच्या पायावर अशाश्वत जग, येणारे जाणारे जग असते. हा त्याचा थोडक्यात आपणाला समजलेला अर्थ. अशा अर्थाने स्वरूप आणि ब्रह्माची अनुभूती या काव्यामध्ये स्पष्ट केलेली आहे. उद्या अजून काही नमुने पाहूया. येत्या 3-4 दिवसात ब्रह्मानुभूती 1, 2, 3, 4 अशा तऱ्हेचे आपण अनुभव घेऊया. पण सतत सांगितल्यानंतर सुद्धा ब्रह्माचा अनुभव, ब्रह्माचा अनुभव, ब्रह्माचा अनुभव याबद्दल विचारणा केली जाते. ती विचारणा आता एकदाच तुम्ही सर्व निशंक होईपर्यंत स्पष्ट करून मोकळे होऊया आणि नंतर आपल्या रामप्रहाराच्या नित्य कार्यक्रमाकडे नेहमीच्या पद्धतीने वळूया. तर आज आपला जो शीर्षक आहे ब्रह्मानुभूती, तर ब्रह्मानुभूतीमधील एक पद्य वाचून तुम्हाला अर्थ सांगितला. उद्या ब्रह्मानुभूतीचे अजून काही अनुभव घेऊ आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण पुन्हा एकदा नेहमीच्या रामप्रहरीच्या पॅटर्नवर किंवा त्या धावपट्टीवर येऊ आणि पुन्हा एकदा नव्याने सर्व सुरू करू. धन्यवाद असतो सर्वांना. तो ब्रह्माचा साक्षात अनुभव येवो ही ब्रह्मचरणी प्रार्थना करून ब्रह्मी ब्रह्म होऊनी ब्रह्म पारदायी असा असलेला हा तुम्हाला शुभचिंतन तुमच्याबद्दल व्यक्त करीत आहे. शुभ दिन. धन्यवाद असतो.